कल्याण डोंबिवलीमधील महापालिकेच्या परिवहन सेवेचा कंडक्टर प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे। विशेष पथकाने अचानक केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली आहे। परिवहन सेवेच्या बसेस नेहमी तुडुंब भरलेल्या असतात, मात्र त्यांचे उत्पन्न कमी होत चालले आहे। या विरोधात केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडगे यांनी एका विशेष भरारी पथकाची स्थापना केली होती। या पथकाने 19 फेब्रुवारी रोजी कल्याण पनवेल बसवर अचानक धाड टाकली असता कंडक्टरची तपासणी केली। यावेळी विकल्या गेलेल्या तिकिटांच्या तुलनेत त्याच्याकडे 817 रुपये जास्त आढळले होते। विशेष म्हणजे हे पैसे लपवण्यासाठी त्याने पॅन्टच्या चेनच्या शेजारी एक छोटा चोर कप्पा तयार केला होता, त्यामध्ये त्याने ते पैसे लपवले होते। त्यावेळी भरारी पथकाने त्याला अक्षरशः कपडे काढून बसवले आणि त्याची तपासणी केली होती। त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला आहे। दरम्यान या प्रकारानंतर केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांमुळेच केडीएमटी सेवा तोट्यात चालली असल्याचे समोर आले आहे। या प्रकारानंतर कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे। गेल्या 15 दिवसात 9 वाहक निलंबित करण्यात आले आहेत। तसेच ही तपासणी यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी यांनी दिली आहे। परिवहन उपक्रमामध्ये प्रवासी संख्या जास्त असताना उत्पन्न कमी येत असताना तेव्हा आम्ही परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके साहेबांशी चर्चा केली। तेव्हा त्यांनी एक परिपत्रक काढून संबंधित वाहतूक शाखेला ATIला त्यांनी किशोर घाडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि त्यांनी पनवेल मार्गावर जेव्हा एका बसवर धाड टाकली तेव्हा त्याच्यात एक वाहक चोरी करण्याचं आढळून आलं। तेव्हा आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि शिवाय इतर कोणीही वाहक किंवा परिवहन उपक्रमामधले असे चोरीचा प्रकार करत असेल तर त्यांच्यावर अशीच निलंबनाची कारवाई करण्यास आम्ही व्यवस्थापक खोडके साहेबांना यांना सांगितले आहे। नक्कीच तो काय करत होता, वाघ कशा प्रकारे तो चोरी करत होता, काय किती पैसे आढळले? त्यांच्याकडे 800 रुपये आढळून आले। त्यांनी आपल्या पॅन्टीच्या चैनीच्या मागे एक किस्सा तयार केला होता आणि जेव्हा प्रवासी पनवेल मार्गावर कल्याण ते पनवेल जेव्हा 30 रुपयाचं तिकीट तेव्हा तो 3 रुपयाचं तिकीट त्यांना देत असे आणि जेव्हा 15 रुपयाचं तिकीट असे तेव्हा 5 रुपयाचं तिकीट असा हा चोरीचा प्रकार होत असे। किती पैसे आढळले? त्याच्याकडे एकूण 802 रुपये आढळून आलेत। साहेब सांगा, नेमकं जी परिवहन समिती परिवहन उपक्रमामध्ये जे तुमची कारवाई सुरू आहे, नेमकं काय कारवाई केली तुम्ही आतापर्यंत? किती कंडक्टरवरती कारवाई केलं? परिवहन सेवेचे ज्या बसेस चालतात त्याच्यात कंडक्टर लोकांकडून तिकीट विक्रीमध्ये अपार होण्याबाबतच्या काही माहिती मला मिळाली होती। त्यासाठी मग मी माझ्या परिवहनच्या अधिकाऱ्यांचा एक स्क्वॉड निर्माण केला। त्या स्क्वॉड निर्माण केल्यानंतर साधारण 31 जानेवारीपासून आम्ही तपासणी मोहीम हातात घेतली। आतापर्यंत 9 वेळा तपासणी मोहीम हाती घेतली आणि त्यात 9 कंडक्टर आम्हाला ह्या तिकीट कमी रकमेचे तिकीट देणं किंवा प्रवाशाकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना तिकीट न देणं अशा प्रकारच्या कारवाईत एक आम्हाला कंडक्टर सापडले। असे 9 कंडक्टर आम्ही सदस्य सस्पेंड केलेले आहेत आणि त्यांच्यावर आता पुढे चौकशी वगैरे करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे। नेमकं साहेब, काही ठिकाणी कंडक्टरनी कमी तिकीट देणं किंवा कमी रकमेचं तिकीट देणं असे काही प्रकार पण समोर आले? हो, आलेलं। ज्यांच्याकडे कमीत असंच आता आधी सांगितल्याप्रमाणे काही कंडक्टर प्रवाशाकडून पूर्ण रक्कम घेऊन त्यांना कमी रकमेचे तिकीट देणं किंवा तिकीटच न देणं अशा प्रकारचे त्यांचे बिहेवियर वागणूक असल्यामुळे ते आम्हाला तपासणी आढळून आल्यामुळे त्यांना आम्ही सस्पेंड केलेले आहेत। किती लोकांची टीम आता सध्या तुमची कार्यरत आहे? आमच्याकडे 3 लोक त्या टीममध्ये कायम आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यातले सदस्य आहेत ते बदलत असतो आणि त्यावेळेस त्यांना इंटिमेट देऊन त्यांना त्या टीमबरोबर नेत असतो।